निवडणूक लागलेली आहे. विरोधासाठी विरोध म्हणून उमेदवार उभे असले तरीसुद्धा ही निवडणूक भारतीय जनता पक्ष गांभीर्याने लढेल आणि ही निवडणूक भारतीय जनता पक्ष जिंकेल. निवडणुकीच्या या प्रक्रियेची विजयाची औपचारिकता बाकी आहे. अशा पद्धतीची परिस्थिती असली तरी आम्ही कुठल्याही परिस्थितीत गाफील न राहता ही निवडणूक आम्ही गांभीर्यानं लढू आणि आम्हाला अपेक्षित असणाऱ्या मताधिक्यानं आम्ही जिंकू. नाही, अशी ज्या लोकांना बोलणं अपेक्षित होतं त्या लोकांना बोललो. काही लोकांशी कॉन्टॅक्ट झाला नाही किंवा काही लोकांशी कॉन्टॅक्ट करावं असं मला वाटलं नाही. अशा लोकांशी बोललं नसेल, परंतु बहुतांश लोकांनी बघितलं आपण की उमेदवारी मागं घेतलेली आहे आणि ते सगळे भारतीय जनता पक्षासोबत राहून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना जिंकण्यासाठी सगळे मिळून प्रयत्न करतील. भाजपचा विजय होऊ नये म्हणून नाही, भाजपचा विजय होणार आहे याची पूर्ण जाणीव त्यांना आहे आणि त्या बाबतीत त्यांचं काहीच मत असायचं कारण नाही. पण आता निवडणूक लागल्यानंतर का लागली, कशी लागली, कुणी लावली या संदर्भात मला वाटतं चर्चा करणं माझ्या दृष्टीने उचित नाही. माझ्या दृष्टीने हेच आहे की ही निवडणूक आता आपण ताकदीनं लढली पाहिजे. आम्ही ताकदीनं लढू आणि मी आज सांगतो की जे मार्जिन असेल ते भविष्यात उमेदवारी करण्याचा विचार करणार नाही अशा पद्धतीचं मार्जिन त्या निवडणुकीचं राहील. आणि आकडासुद्धा मी तुम्हाला सांगेन. तुम्हाला माहिती आहे मी आकडा सांगत असतो, तोही आकडा मी सांगेन, फक्त मला एक दिवसाचा वेळ द्या. शुक्राचार्य कोणी नाही. निवडणूक वसंतराव देशमुख लढत आहेत. त्यांच्या मागं कोण आहे त्यांची ताकद राहिलेली नाही. त्यामुळं कोण पाठीमागं आहे कोण पुढं आहे बघायची काही कारण नाही. शेवटी एक आहे की लोकशाहीमध्ये विरोधक एकदा उभा राहिल्यानंतर त्याला कमी समजायचं बिलकुल कारण नाही. एकदा उमेदवार उभा राहिला की आपण जी निवडणूक लढतो ती गांभीर्याने लढली पाहिजे. आम्ही लढू. एक समजत नाही ज्यांच्याकडं 616 मतातली 16 मतं नाहीत अशा लोकांशी लढाई व्हायचं काही कारण नाही. ही लढाई जी आहे ही औपचारिकता आहे आणि औपचारिकता आम्ही पूर्ण करू 18 तारखेला. विनाकारण कुणाचं तरी नाव घेऊन कुणाला तरी मोठं करायचा प्रयत्न करू नका आणि ज्या कारणासाठी निवडणूक लागली ते कारण आपण साध्य करू नका. नाही, असं आगे होत आहे का म्हणजे मी तर काय त्यांच्यासाठी बोललो नव्हतो. मला एक सांगतो तुम्हाला की भारतीय जनता पक्षानं मला काय उद्दिष्ट ठेवून इथं पाठवले ते उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातनं जे करणं शक्य आहे ते आपण करतो आणि ते उद्दिष्ट प्राप्त करायचा प्रयत्न करतो.